शांतीब्रह्म अशक्य असं काहीच नाही. होय मंडळी, ज्यांना शांतीब्रह्म म्हटलं जातं त्याच महाराजांचा आघात असा चमत्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. मंडळी, आपल्या महाराष्ट्रामधलेच ते महाराज. तुम्ही कधी ऐकलंय की एखादा माणूस काही कारणांमुळे मरण पावला, परंतु तो मृत्यूनंतर स्वतःच्या पायाने घरी चालत आलाय? मंडळी, तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही. हेच ते आहेत शांतीब्रह्म महाराज. स्वतःच्या पायाने मृत्यूनंतर चालत घरी आले 2 वेळा. आघात असा हा चमत्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहे. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी. चला मंडळी, जास्त वेळ न घेता हा प्रसंग तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. एक सुंदर अशी मुलगी गावच्या वेशीवरती होती. ती कुठेतरी निघाली होती. अगदी मनमोहक असं सौंदर्य होतं. केसामध्ये गजरा घातलेला होता आणि सोबतीला तिची आई होती आणि ती आई त्या मुलीला सासरी पाठवणीसाठी निघालेली होती. अगदीच रूपवती सुंदर अशी मुलगी. तेवढ्यातच मंडळी, माणसांचा आलेला घोळका त्या आईनं बघितला आणि ती आई मनातल्या मनामध्येच काहीतरी पुटपुटली. मंडळी, चमत्कार असा घडला की तो माणसाचा येणारा घोळका ती होती अंत्ययात्रा. म्हणजे एक कोणीतरी मरण पावलेला व्यक्ती 4 खांदेकरी खांद्यावरून घेऊन येत होते. त्याच ठिकाणी मंडळी त्या सुंदर असणाऱ्या त्या मुलीची आई काहीतरी पुटपुटली. चमत्कार असा घडला की त्या तिरडीवरती असणारा, त्या 4 खांदेकऱ्यांच्या खांद्यावरती असणारा तो व्यक्ती उठून उभा राहिला. कोण होता तो महाराज? तेच ते शांतीब्रह्म. होय, तुमच्या नाव लक्षामध्ये आलं असेल. मंडळी, हा चमत्कार काय नक्की सविस्तरपणे तुम्हाला सांगतो. मंडळी, 2 वेळेस, एकदा नाही तर 2 वेळेस ते महाराज त्या तिरडीवरून उठले. स्वतःच्या पायाने मृत्यूनंतर चालत घरी गेले. होय मंडळी, सविस्तरपणे हा चमत्कार तुम्हाला सांगायला सुरुवात करतो. दिवस होता षष्टीचा. होय मंडळी, षष्टीचा दिवस. आणि ही स्टोरी कोणाची आहे ते आता लगेच तुम्हाला नावासहित सांगतो. मंडळी, शांतीब्रह्म एकनाथ महाराज, ज्यांचा जन्म षष्टीच्या दिवशी झाला, ज्यांना गुरुदीक्षा षष्टीच्या दिवशी भेटली आणि ज्यांनी समाधी षष्टीच्या दिवशी घेतली, ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज. 9 तारखेला मंडळी एकनाथ षष्टी झाली. आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. आता ह्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या समाधी लिलेचा हा अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतोय. विनंती इतकीच की हा व्हिडिओ मंडळी शेवटपर्यंत तुम्ही बघा. घडलं असं होतं मंडळी, षष्टीचा दिवस एकनाथ महाराजांनी देह ठेवला. ही बातमी वाऱ्यासारखी अख्ख्या पैठणमध्ये पसरली. लोक शोकाकुल झाली. आता अंत्यविधीची वगैरे तयारी सुरू झाली. अंघोळ वगैरे घालण्यात आली आणि प्रेतासाठी त्यांनी तिरडी वगैरे बनवली. 4 खांदेकरी सज्ज होते आणि ती अंत्ययात्रा निघाली. गावाच्या बाहेर स्मशानभूमीच्या दिशेने त्या देहाला अग्नी देण्यासाठी घेऊन जाऊ लागले. लोक रडत होती. मंडळी, घडलं असं की येशीच्या जवळ गावाची जी वेस असते, त्या वेशीच्या बाहेर म्हणजे जवळपास त्या स्मशानभूमीपर्यंत ती अंत्ययात्रा पोहोचली. 4 खांदेकरी बोलतले. मंडळी, अंत्ययात्रेमध्ये सुद्धा काही लोक बरीचशी असतात, चर्चा करतात, कुणी काहीही बोलतं. मंडळी, तो शोकाचा विषय असतोय, शोकाचा काळ असतोय, याच्यामध्ये काहीही न बोललेलं बरं. परंतु ते 4 खांदेकरी पुटपुटले. काय हो हे एकनाथ महाराज, हे एकनाथ महाराज मोठे पंडित म्हणून आयुष्यभर मिरवले, मोठे पंडित म्हणून जगले, परंतु सरणावरती जाते वेळी आमच्या खांद्यावरूनच जावं लागलं. होय, मोठे काय रे, हे एकनाथ महाराज मोठे पंडित म्हणून वावरले, परंतु शेवटाला आमच्याच खांद्यावरून जावं लागतंय. मंडळी, हे शब्द त्या तिरडीवरती असणाऱ्या एकनाथ महाराजांच्या कानी पडले असे म्हणायला हरकत नाही. त्या देहामधून आत्मा बाहेर पडलेला होता, परंतु माऊली तो संतांचा आत्मा, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा आत्मा, त्या आत्म्यानं हे सगळं काही ऐकलं आणि चटकन परत त्या मृत शरीरामध्ये प्रवेश केला. घडलं असं की ते तिरडीवरती काहीतरी हालचाल जाणवू लागली. ते एकनाथ महाराज उठून बसायचा प्रयत्न करत होते. मंडळी, ते बोलले, पंत तिरडी खाली ठेवा. तिरडी खाली ठेवली, सोडण्यात आलं. एकनाथ महाराज चटकन उठून बसले आणि बोलले की माफ करा, तुम्हाला वाटतंय ना माझं ओझं तुमच्या खांद्यावरती जाताना पडलं, माफ करा, मी चुकलो, मला कुणाच्या खांद्यावरून जायचं नाही. अहो काय मंडळी,
ते एकनाथ महाराज तडकन उठून उभा राहिले आणि तड 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 चालत आपल्या घराकडे निघून गेले. ते बोलले की मला कोणाच्या खांद्यावरून जायचं नाही, जाते वेळेस माझं ओझं कोणाच्या खांद्याला पडावं अशी माझी इच्छा नाही, मला माफ करा. एकनाथ महाराज मंडळी परत घरी गेले आणि परत 1 वर्षानंतर पुन्हा एकनाथ महाराजांनी देह ठेवला. आता मात्र लोक बोलली की यावेळेस अंत्ययात्रेमध्ये कुणी काही बोलू नका, कारण कुणी जर काही बोललं तर संत आहेत, थोर आहेत, आघात आहेत, त्यांचा चमत्कार घडतोय की हे तिरडीवरून परत उठतायत. बघा मंडळी, पुढच्या षष्टीला पुढच्या वर्षी मात्र परत एकदा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपला देह ठेवला. अंत्ययात्रा निघाली. परत तीच शोककळा पसरली. मंडळी, परत त्याच वेशीच्या बाहेर ही अंत्ययात्रा निघाली. सगळ्यांनी ठरवलं की कोणी काही सुद्धा यावेळेस बोलायचं नाही. 4 खांदेकरी होते. परत या पुढच्या वर्षीही त्या तिरडीवरती एकनाथ महाराजांना झोपवण्यात आलेलं होतं. मंडळी, परत घडलं असं की ही अंत्ययात्रा येशीपर्यंत आली, वेशीच्या बाहेर आली आणि बाहेर कुणीतरी 2 महिला दिसल्या आणि एक सुंदर अशी ती मुलगी होती. केसामध्ये मोगऱ्याचा गजरा घातलेला होता. अगदी नटून ती रूपानं देखणी असणारी ती मुलगी आणि तिच्या सोबतीला तिची आई. एकदम थाटामाटामध्ये आपल्या मुलीला नटवून पहिल्यांदाच ती सासरी तिच्या नवऱ्याकडे त्या मुलीची पाठवणी करण्यासाठी ती आई निघालेली होती. तिनं बघितलं की ही अंत्ययात्रा आलीये. ती त्या मुलीला बोलली की अगं चल, थोडंसं बाजूला चल. आणि मनामनामध्येच ती महिला बोलली की ह्या मुर्द्याला आजच बरं मारायचं होतं. माझं लेकरू चांगलं नटून सजून माहेरी सासरी निघालेलं होतं आणि ह्या मुर्द्याला, ह्या मेलेला बरं आजच मारायचं होतं, अशी ती आई मनातल्या मनामध्ये पुटपुटली. आणि मंडळी, घडलं असं की तिचे मनातलं ते पुटपुटणं साक्षात त्या तिरडीवरती असणाऱ्या त्या एकनाथ महाराजांपर्यंत पोहोचलं असं म्हणायला हरकत नाही. परत त्या तिरडीवरती हालचाल जाणवू लागली. ते गडबडून उठून बसू लागले. मंडळी, परत ते बोलले की पंत, तिरडी खाली ठेवा. आता लोक बोलले की झालं काय? गेल्या वेळेस तर खांदेकरी बोलले होते की मोठे पंडित म्हणून वावरले आणि सरते शेवटी आमच्या खांद्यावरून निघाले, खांद्यावरती आमचं ओझं पडलं. पण ह्या वेळेस तर एकनाथ बाबा कुणीच काही बोललं नव्हतं. मग तुम्ही असं का बोलताय की तिरडी खाली ठेवा? परत तिरडी खाली ठेवली. एकनाथ महाराज उठून उभा राहिले. लोकांनी विचारलं की का हो एकनाथ बाबा, आता काय झालं? महाराजांनी सांगितलं की ती जी बाई आहे ना, ती बाई आपल्या मुलीला, तिच्या मुलीला सासरी पाठवणीला निघालेली आहे आणि ती मनातून म्हणते की ह्या मुर्द्याला बरं आजच मरायचं होतं. उद्या परवा काम मरला नाहीस किंवा कालच्या दिवशी किंवा अगोदर का मरला नाही, आजच बरं मरायचं होतं. माझ्या लेकीला मी सासरी पाठवायला निघाले, एवढे नटून सजून माझी मुलगी तयार झाली आणि आजच हा मेला. नाही, त्या लेकराला सासरी जायला काही अडचण नको, याच्यामुळं आजचं आपलं जाणं रद्द. आपण परत कधीतरी जाऊयात, परत कधीतरी आमची ही वारी पूर्ण होईल असे ते एकनाथ महाराज बोलले आणि परत तडतड चालत घरी निघून गेले. बघा मंडळी, किती मोठा अधिकार, काय मोठा हा चमत्कार. मंडळी, ज्यांच्या घरी स्वतः विटेवरच्या मालकानं साक्षात पांडुरंगानं सालगाड्याच्या रूपानं काम केलं. होय मंडळी, सालगाड्याच्या रूपाने काम केलं. ज्यांच्या कीर्तनामध्ये मृदुंग टाळ वाजवले, त्या विटेवरच्या मालकाने बघा किती मोठा अधिकार असेल या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा. मंडळी, 2 वेळेस असं घडलं. आता 3री वेळ आली. 3ऱ्या वर्षी परत एकनाथ षष्टीच्या वेळेस सगळ्यांना एकनाथ महाराजांनी बोलावून घेतलं आणि बोलले की चला, आता आमची जाण्याची वेळ झाली, आमची निरोप घेण्याची वेळ झाली. आता मात्र सगळी लोक जमा झाली. एकनाथ महाराज बोलले की आता आम्ही कुणाच्या खांद्यावरून जाणार नाही बरं. आता त्या टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये, त्या विठ्ठल नामाच्या घोषामध्ये तुम्ही आम्हाला निरोप द्या. आम्ही आता जलसमाधी घेणार आहोत. मंडळी, काय सगळे वाळकळी टाळकरी सगळी लोक जमा झाली. टाळ मृदुंगाच्या घोषामध्ये ते अगदी वरात निघाल्याप्रमाणे निघाली आणि ते शांतीब्रह्म एकनाथ महाराज मंडळी गंगामाईच्या पात्राजवळ गेले, म्हणजे नदीजवळ गेले आणि नदीमध्ये ते खोल पाण्यामध्ये गेले आणि त्याने जलसमाधी घेतली. बघा किती मोठा हा अधिकार संतांचा, जे मृत्यूनंतर सुद्धा त्या 4 खांदेकरांच्या खांद्यावरती असणाऱ्या त्या तिरडीवरून उठून उभा राहिले. किती मोठा हा अधिकार. माऊली, तो आत्मा संतांचा आत्मा.
तो आत्मा आज सुद्धा आहे. होय मंडळी, त्याची प्रचिती अनेक वारकऱ्यांना, अनेक धारकऱ्यांना आज सुद्धा येते. शांतीब्रह्म एकनाथ महाराज, पूजनीय असा आत्मा, त्या पंढरीच्या पांडुरंगा समान आजही लोक एकनाथ महाराजांच्या चरणाजवळती नतमस्तक होतात. तर बघा, हाच एक अद्भुत असा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा चमत्कार सांगायचा तुम्हाला प्रयत्न केला. त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक लीला घडून गेल्या, अनेक चमत्कार घडून गेले. प्रत्यक्ष लोकांनी अनुभवलं की त्या पंढरीच्या पांडुरंगाचं वास्तव्य हे शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या समवेत आहे. नव्हे नव्हे महाराजांच्या कीर्तनामध्ये तो विटेवरचा मालक दंग होऊन जातो, जो सालगड्याच्या रूपानं एकनाथ बाबांच्या शेतामध्ये राबतो. बघा किती मोठा अधिकार. आणि फक्त एकनाथ महाराज नाही तर त्यांच्या अगदी घरामध्ये त्यांच्या आजोबा पणजोबांपासून अगदी मागच्या काही पिढ्यांपासून ते त्यांचे कुटुंब हे पंढरीच्या पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते. तर चला, आता आपला सगळ्यांचा निरोप घेतोय. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. जय जय रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी.